शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा। मित्रांनो, आज आहे दिनांक 23 जून 2026। आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। अभिषेक, कोथिंबीर कशी आज? कोथिंबीर अशा प्रकारचे गेलेत 15 रुपये, 20 रुपयापर्यंत सरासरी रेंज आहे कोथिंबीरची। अशोका माल गेलेले ते 20 रुपये, शापू चांगले गेलेले ते 20 रुपये। मेथी बघा अशा प्रकारचे माल आले ते सकाळी, मेथ्या चांगले ते अशा 25 रुपये या क्वालिटीचे मेथी गेलेले ते शेतकरी बघा मेथी चांगली आहे त्यांची, एक नंबर मेथी। थोडे लेट आल्यामुळे मेथी शिल्लक राहिलेली। 25 रुपये मेथी गेलेली, 25 रुपये अशा प्रकारचे माल आहेत बघा। बरं, आणि शापू? शापू 20 रुपये गेलेले आहे बघा। शापू कोथिंबीर 15 ते 20 रुपयाच्या आसपास बाजार आहेत सध्या मालांचे। या क्वालिटीमध्ये भेंडी बघू शकता, भेंडी साधारण 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीला 35 ते 40 रुपये दर आहे। तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे भेंडी आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर वांग बघू शकता, वांग हे साधारण 20 पासून 40 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांना हे 40 रुपयांपर्यंत दर आहे। तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर मित्रांनो, टोमॅटोचे दर हे साधारण 200 पासून ते 700 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात। चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोला 700 रुपये दर आहे, तर हलका माल हा साधारण 200 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर लिंबू बघू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबू हे साधारण 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे लिंबू आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर या चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची साधारण 60 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, तर हलका माल हा साधारण 40 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे शिमला मिरची आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये पालक बघू शकता, पालकाचे दर उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात। 10 ते 12 रुपये पेंडी याप्रमाणे चांगल्या क्वालिटीमध्ये पालक 10 ते 12 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर मित्रांनो, मिरचीची आवक बघू शकता, मिरची या ठिकाणी साधारण 45 ते 50 रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता, 45 ते 50 रुपये किलो याप्रमाणे। बरोबर कोबी बॅग बघू शकता, कोबीची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते 300 ते 350 रुपयांना बॅग याप्रमाणे। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कोबी 300 ते 350 रुपयांना बॅग याप्रमाणे, तर हलका माल हा 200 रुपयांपासून सुद्धा बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर फ्लावर बघू शकता, फ्लावर या क्वालिटीमध्ये कसा आहे? 250, 300, 300, 350, 400, 400 पर्यंत। चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर हा 350 ते 400 रुपये कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। तर हलका माल हा साधारण 200 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरला 400 रुपयांपर्यंत सुद्धा दर आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतोय। त्याचबरोबर काकडीची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये चायना काकडी हे साधारण 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। तर हलका माल हा साधारण 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे काकडी आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये आंब्याची सुद्धा आवक आपल्याला पाहायला मिळते। हा आंबा साधारण 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। या क्वालिटीमध्ये आंबा बघू शकता 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे। तोतापुरी आंबा 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे। त्याचबरोबर 4 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। 100 पासून ते 160 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, 120 पासून ते 160 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे लसूण आपल्याला पाहायला मिळतोय। चांगल्या क्वालिटीमध्ये लसूण हा 160 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 100 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे। त्याचबरोबर पाकळी लसूण सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। पाकळी लसूण कसं आहे? 100 रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये पाकळी लसूण आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर आलं बघू शकता, आलं 3 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। साधारण 70 पासून ते 130 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे। चांगल्या क्वालिटीमध्ये आलं हे 130 रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता 130 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं। तर हलका माल हा साधारण 70 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे।
त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये बटाटा बघू शकता. बटाटा हा साधारण 14 ते 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता. कारलं हे साधारण 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय. चांगल्या क्वालिटीमध्ये कारलं हे 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा साधारण 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. कारल्याची आवक बघू शकता. त्याचबरोबर चवळी सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चवळी कशी आहे? 30 रुपये किलो याप्रमाणे. चांगल्या क्वालिटीमध्ये चवळी ही 30 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर काळं वांग हे भारताचं वांग 20 रुपये किलो याप्रमाणे या वांग्याची सुद्धा आवक मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. 20 रुपये किलो याप्रमाणे वांग. त्याचबरोबर मित्रांनो पुणेरी गवारीची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे पुणेरी गवार. तर गावरान गवार ही साधारण 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे गावरान गवार सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये गवारींना हे 50-60 रुपये दर आपल्याला गवारींचे पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये शेवगा बघू शकता. शेवग्याचे दर वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे शेवगा आपल्याला पाहायला मिळतोय. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरतो, त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये शेवगा 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा साधारण 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये गाजर बघू शकता. गाजर हे 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. महाबळेश्वरी गाजर हे साधारण 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर घोसावळ्याचे दर थोडेसे वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. चांगल्या क्वालिटीमध्ये घोसावळा 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये भोपळा बघू शकता. भोपळा हा साधारण 200 ते 250 रुपये कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या क्वालिटीमध्ये भोपळा 200 ते 250 रुपये कॅरेट याप्रमाणे, तर हलका माल हा साधारण 100 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर मित्रांनो पेरूचे सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये पेरू हा साधारण 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा साधारण 20 रुपयांपासून सुद्धा बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये संत्रा आपल्याला पाहायला मिळतो. कसा आहे पेटी? 1,500. काय 1100 रुपये पेटी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. हे बघू शकता 10 किलोची पेटी 1100 रुपयांना पेटी याप्रमाणे. त्याचबरोबर सफरचंदाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 4000 ते 4200 रुपये पेटी याप्रमाणे. 20 किलोची पेटी 20 किलोची पेटी या क्वालिटीमध्ये सफरचंद बघू शकता. 4000 ते 4200 रुपये पेटी याप्रमाणे सफरचंद आपल्याला पाहायला मिळतो. त्याच क्वालिटीमध्ये भुईमुग शेंग बघू शकता. भुईमुग शेंग ही साधारण 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये भुईमुग शेंग 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते.